नमस्कार, आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो इस्लामपूर सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर ओमकार पाटील, जे मागच्या काही वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. स्पेशली ते गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सवर फार चांगलं काम करतायत आणि मला असं नेहमी वाटतं की शासनाच्या ज्या योजना असतात त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे इंजिनियर करत असतात आणि त्यातमध्ये यंग इंजिनियरचा वाटा मोठा आहे. त्यापैकीच एक इंजिनियर माझ्या शेजारी आहेत. त्यामुळे आपण थेट त्यांच्याशी गप्पांना सुरुवात करतोय बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे तुमची शाळा कुठली होती? कॉलेज कुठलं होतं? आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्राकडे येण्यामागची प्रेरणा कोण होतं? आमची शाळेचं शिक्षण हे इस्लामपुरातच झालं आणि नंतर कॉलेज आमचं पुण्यात झालं. भारतीय विद्यापीठ डॉक्टर पतंगराव कदम यांच्या संस्थेत आमचं शिक्षण पूर्ण झालं. सिव्हिल इंजिनिअरिंग हे आमचे चुलते पहिले बघत होते. नंतर त्या क्षेत्रात ते म्हणले की तुला पुढे जायचं आहे, माझा दुसरा व्यवसाय आहे, त्यामुळे तू ह्या क्षेत्रात उतर. नंतर मी चुलत्यांच्या बरोबर ह्या व्यवसायात सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बिल्डिंग असेल, गव्हर्नमेंट प्रोजेक्ट असेल, प्रत्येक क्षेत्रात आम्ही आपलं काम करतोय. मग पण तुम्हाला दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात जायचं होतं का? तसं काय माझं फायनल नव्हतं. घरच्यांनी ठरवलेलं की इंजिनिअरिंग करायचं. नंतर मी इंजिनिअरिंग क्षेत्र निवडताना सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं असं डोक्यात माझ्या आलं. मी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिग्री पूर्ण केल्यानंतर चुलत्यांच्या बरोबर आमचे चुलते होते, त्यांच्याबरोबर मी काम करत राहिलो. मग इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर पहिला प्रोजेक्ट स्वतःचा वैयक्तिकरित्या कुठला केला? कारण तेव्हा एक इंजिनिअरचा स्ट्रगल असतो आणि थोडं आपल्याला थोडं भीती असतं, थोडं हे असतं की कुठला प्रोजेक्ट होणार, मिळणार आपल्याला, कसा मिळणार, कोणाच्या रेफरन्सनं मिळणार आणि कसं पूर्ण होणार, काय अडचणी येतील का? मग कसा होता पहिल्या प्रोजेक्टची आठवण? पहिला प्रोजेक्ट चुलत्यांचं संपर्क असल्यामुळे, आमच्या अंकलचा संपर्क असल्यामुळे तिथे मला एक पहिला प्रोजेक्ट मिळाला. 1500 स्क्वेअर फूटची बिल्डिंग मिळाली. त्यानंतर दुसरा प्रोजेक्ट असे मिळत गेले प्रोजेक्ट. परत नंतर आमचे सहकारी सूरज बॉम्बे स्टील असेल तुपार फाट्यावले, त्याने आम्हाला भरपूर मदत केली. त्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी अनुभव येत गेला. ओके. मग नंतर येऊया या क्षेत्रातल्या आणखीन काही प्रश्नांकडे. त्यातला एक प्रश्न आहे की ज्या भागामध्ये आपण काम करतोय, ग्रामीण भाग असेल, इकडे सांगलीसारखा भाग असेल, तर त्याच्यामध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरंच आहे आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुम्ही कशी साईटवर काळजी घेता? बऱ्यापैकी असे अनुभव आम्हाला भरपूर आलेत. त्यामध्ये मी स्वतः वैयक्तिक साईटवरती व्हिजिट करतो. वैयक्तिक तिथं काही दिवसभर थांबावं लागतं. ते आम्ही थांबून त्यांच्याकडनं आम्ही काम करून घेतो. ओके. आणि दुसरं, आता गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही कुठल्या प्रोजेक्ट्सवर आजपर्यंत काम केलेलं आहे आणि कुठले प्रोजेक्ट केलेत? गव्हर्नमेंटमध्ये मी बऱ्यापैकी सभामंडप, कॉन्क्रीट रोड असतील, अंडरग्राऊंड गटर असतील, परत तुमचं फर्निचरचं काम असेल, ग्रामपंचायतीचं, जिल्हा परिषदेचं काम असेल, त्या प्रोजेक्टवरती मी काम केले. जवळपास एक 15-20 साईट माझ्या कंप्लीट झाले. ओके ओके. दुसरा आता एक प्रश्न असा वेगळा आहे या सगळ्या प्रश्नांपेक्षा, तो म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन. असं जर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात? म्हणजे कुठल्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे, कुठल्या सेक्टरवर काम करण्याची गरज आहे, तर सांगलीचा एक सर्वांगीण विकास आपल्याला पुढच्या काही वर्षात बघायचा असेल तर? सांगलीचा सर्वांगीण विकास बघितला पाहिजे की ह्या भागात सांगली जिल्ह्यात कंपन्या कमी आहेत. महत्वाच्या कंपन्या आल्या पाहिजेत आणि रोजगार निर्मिती, कंपनी आली की रोजगार निर्मिती ही होतीच. तर त्याबरोबर कंस्ट्रक्शन लाईन वाढत्या, तुमचं सगळेच फॅसिलिटी वाढते. त्या सांगली प्रॉपर सांगली सिटीला कंपन्या कमी आहेत. सांगलीत कंपनी आल्या की तिथं डेव्हलपमेंट होत्या, तिथली डेव्हलपमेंट झाली की ग्रामीण भागातली पण डेव्हलपमेंट जास्त होते. त्या पद्धतीनं केलं पाहिजे आपल्या सांगली जिल्ह्यासाठी. कारण की आपल्या बरोबर कोल्हापूर जिल्हा घ्या, सोलापूर जिल्हा घ्या, पण आपण थोडं मागं वाटतोय आपल्याला. सिटीत गेलं तरी आपल्याला वाटतं की आपण सिटीत चांगलीत आहे का नाही असं वाटतं. पण कोल्हापुरात गेलं की आपल्याला कोल्हापूर कसं डेव्हलपमेंट वाटतंय, शिक्षण शास्त्रात घ्या, आपल्यातली पोरं तिथं जाते. पण त्यामुळे वाटतंय की चांगली आपण कुठेतरी मागं पडतोय. ओके. ते फार महत्वाचा मुद्दा मांडला, ते म्हणजे इंडस्ट्री इथं आली पाहिजे. तर मग शासनानं काय अजून पावलं उचलली पाहिजेत इंडस्ट्री जर इकडे आणायची असेल तर? शासनानं आता कसं आहे, आपलं पाणस्थ भाग आहे. सांगली जिल्हा म्हणजे पाणी, कृष्णा नदी, सगळं पंचगंगा नदी, अशा भरपूर नद्या आपल्याला मिळाल्या. पण शासनानं इकडं इंडस्ट्रीज, एक मोठी इंडस्ट्रीज कुठली तरी प्रोजेक्ट इकडे दिला पाहिजे की सांगलीत काहीतरी डेव्हलपमेंटसाठी प्रोजेक्ट दिला पाहिजे मोठा. आता हे जे असेल, टेस्लाची कंपनी कुठली असेल, टाटाची कंपनी कोणती मोठी प्रोजेक्ट त्यांचा भविष्यात येणार आहे, तो सांगलीतच केला पाहिजे ना त्यांनी. बरोबर बरोबर.
दुसरं तुम्ही आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा असा प्रोजेक्ट आहे का की जो करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हानं आली हो. आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, हं. असा एखादा प्रसंग? आता माझ्या मागल्या जूनमध्येच हं. एक प्रोजेक्ट स्टार्ट झालता, सभामंडपचा प्रोजेक्ट होता, झेडपीचा प्रोजेक्ट होता जिल्हा परिषदेचा. त्यावेळी खड्डे काढल्यानंतर पाणी एवढं आलतं की मला पाणी जेवढं आम्ही पाणी बाहेर काढेल तेवढं पाणी डबर भरायचं. म्हणजे ते आम्हाला फाउंडेशनच कम्प्लीट होत नव्हतं. ते फाउंडेशन करण्यासाठी मला भरपूर त्रास झाला, पण ते आम्ही आपलं सक्सेस केलं. सक्सेस करून दाखवला. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय त्याची गुणवैशिष्ट्य बघता आणि मग स्टील निवडता? आता आमच्या इथे सूरज बॉम्बे स्टील आहे, त्यांच्यावर आमचा 100% विश्वास आहे. त्यांचा आयकॉन स्टील ही पहिली प्रायोरिटी असतेच आणि त्यांचं 100% आयकॉनच वापरतात ते. मग त्यांच्यात आम्ही गेलो तर त्यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन, आयकॉन स्टीलचे कोणतेही कर्मचारी आले, साहेब आले तरी आम्हाला ते माहिती देतात की ह्या स्टीलचे ही आहे, ते गुणवत्ता सांगतात. आता आयकॉन डेव्हलपमेंट भरपूर केली आहे. त्या आयकॉन स्टीलचे त्यांचे 550 TMT बार असतील. प्रत्येक बारची त्यांनी माहिती आम्हाला एक वेळ मागल्या वर्षी त्यांनी भरपूर चांगल्या रीतीने दिले. आम्ही आता आयकॉन शिवाय दुसरं स्टीलच वापरत नाही. वा, सगळं 100%. 100%. आयकॉनच्या सर्व्हिस कशी आहे तुम्हाला? आयकॉनची सर्व्हिस एकदम उत्तम. ओके, त्यामुळे त्याच्यात खुश. हो. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न म्हणजे या फील्डमध्ये तुमच्यासारखे जे तरुण इंजिनियर्स येत आहेत, ज्युनियर्स येत आहेत, तुमचे मित्र येत आहेत, तर त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून काय सल्ला द्याल? ह्या क्षेत्रात येताना एकच गोष्ट आहे की पुढच्या माणसाला माणूस कितीही बोलला किंवा ह्याच्या क्षेत्रात भरपूर वेगवेगळी माणसं तुम्हाला येणार, भेटणार, पण आपण आपल्या व्यवस्थित वागणूक, व्यवस्थित चांगलं बोलणं वेलणं ठेवलं पाहिजे. आणि आपण सगळे संयमी जेवढं आपण घेईन तेवढं आपण पुढे जाऊ शकतोय. एखादी गोष्ट मागं आपल्याला सरायला लागली तरी आपण सरलंच पाहिजे. हे क्षेत्र असं आहे की ह्याच्यात तुम्हाला रोज वेगळी माणसं भेटणार, कोण कसा भेटेल ह्याची आपल्याला अपेक्षाही आपण करू शकणार. रोज वेगवेगळे चॅलेंजेस आपल्या समोर असणार. आज वेगळं चॅलेंज असेल, उद्या वेगळं असेल. आपण विचारही करू शकत नाही असं चॅलेंज काय काय येऊ शकतं. बरोबर. त्यामुळे आपण स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. वा, हे होते इंजिनियर ओमकार पाटील आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात रोज नवी आव्हानं आहेत आणि त्या रोज नव्या आव्हानांना जर तुम्हाला तोंड द्यायचं असेल तर तुम्ही त्या स्टील सारखंच बेंडेबिलिटी तुमच्यात असली पाहिजे, विनम्रता असली पाहिजे, तर तुम्ही अशा आव्हानांना सहजरित्या तोंड द्याल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.